पुष्पौषध म्हणजे काय हो? तर पुष्पौषध ही मनाला प्रसन्न, वृत्तीशील आणि सकारात्मक करणारी एक श्रेष्ठ उपचार पद्धती आहे. ही ब्रिटिश चिकित्सा पद्धती आहे. त्याचे जनक डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी मनाला केंद्रस्थानी ठेवून किंवा मनाला सर्वोच्च महत्व देऊन या शास्त्राची निर्मिती केली. मानवी मन हे मनुष्याची प्रगती करण्यामध्ये फार मोठा सहभाग घेत असतं. आजारी पडणं, तो आजार टिकून राहणं आणि आजारातून बरं वाटणं ह्या तीनही प्रक्रियांमध्ये मानवी मनाचा सहभाग हा फार महत्वाचा असतो. हे ओळखूनच डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी त्यांच्या ह्या औषध पद्धतीची निर्मिती केली. MBBS झालेल्या डॉक्टरांचं ॲलोपॅथिक प्रॅक्टिसमध्ये मन रमत नव्हतं आणि पेशंटला संपूर्णपणे रोगमुक्त करण्याची औषध पद्धती शोधून काढायची या विचारानं त्यांनी ह्या औषधशास्त्राची निर्मिती केली. ही औषधं फुलांपासून बनवलेली असल्यामुळं निर्धोक असतात, दुष्परिणाम विरहित असतात आणि गोड गोळ्यांच्या स्वरूपामध्ये मिळत असल्यामुळं सर्व वयाची लोक ती बिनतक्रार खातात. लहान मुलं तर फार हौसेनं खातात. सर्व वयाच्या, सर्व पेशांच्या लोकांना पुष्पौषधांमुळे फायदा होतो. आता ताणतणावांचं निराकरण करण्यासाठी जे अनेक उपाय केले जातात त्याच्यामध्ये पुष्पौषधांचा वापर हा एक श्रेष्ठ उपाय आहे.